नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 31 मार्च 2023 वार शुक्रवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। काट्यावरून चालणारी व्यक्ती ध्येयापर्यंत लवकर पोहोचते, कारण पायात रुतणारे काटे पायांचा वेग वाढवतात। आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या। आता घेऊया छोटासा ब्रेक। कमल प्लाजा, दस्तूर नगर चौक स्थित विदर्भ का सबसे बड़ा और लोकप्रिय फर्नीचर शोरूम। यहाँ मिलते हैं आकर्षक एवं मनमोहक डिज़ाइन की वैरायटीज़ के सोफ़े, जिसमें मिलता है एल शेप्ड सोफ़ा, लग्जूरियस सोफ़ा, महाराजा सोफ़ा और आपके पसंद के कस्टमाइज्ड सोफ़ास, जो बनते हैं पूनम सोफ़ा एंड चेयर्स की अत्याधुनिक फैक्ट्री में, जहां पर आधुनिक तकनीक एवं कलात्मक तरीके से तैयार करते हैं आपके लिए वर्ल्ड क्लास सोफास। पूनम इलेक्ट्रॉनिक्स की मोतीनगर शोरूम में आपको मिलते हैं अपने घरों को और आधुनिक बनाने योग्य सभी होम इलेक्ट्रॉनिक अप्लायंसेस। संपूर्ण लग्न बस्ता आराधना जवाहर रोड अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। अमरावतीचा राजापेठ ते इरविन चौक दरम्यानचा उड्डाण पूल घसरला अशी अफवा पसरली। या संदर्भात खासदार नवनीत राणा यांनी पाहणी केली। मुंबई डिझाईन सर्कलचे MI शेख, अधीक्षक अभियंता रूपा गिरासे तसंच मनपा अभियंता यावेळी उपस्थित होते। सिटी न्यूजचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजतिया यांनी चर्चा केली। दुरुस्तीसाठी हा पूल आता महिनाभर बंद ठेवण्यात येत आहे। इरविन ते राजापेठ दरम्यानच्या उड्डाण पुलामध्ये गॅप दिसून आली। या संदर्भात खासदार नवनीत राणा यांनी दौरा केला व पाहणी केली। या संदर्भात सिटी न्यूजचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजतिया यांनी खासदारांशी चर्चा केली। एक्सपेन्शन जॉईनिंग सगळी ठिकाणी प्रॉब्लेमच आहे, बिकॉज इट इज कम्प्लीटेड ऑलमोस्ट 15 वर्ष झालेले आहे। प्रत्येक ठिकाणी तेज करायला लागेल। साधारण कितनी दिवस तरीका दिख रहा था, 1 महीने के लिए बंद कर दिया, इसकी क्या अभी आपने चर्चा की, क्या इसका निकलेगा? मेरे को लगता है 1 महीने से ज़्यादा इम्पोर्टेंट है कि हमारे लोगों को किसी का भी जान इसके वजह से नहीं जाना चाहिए। तो हम लोग वही कोशिश कर रहे हैं कि सिर्फ जॉइनिंग का प्रॉब्लम है तो उसके लिए स्पेशलिस्ट मुंबई से आए हुए हैं इंजीनियर। वो पहले ही रात में भी देखा, उन्होंने सुबह आके यहाँ पर देखा, और सिर्फ जॉइनिंग का ही जो उनके ध्यान में आ रहा है कि जॉइनिंग की इशू है। 15 साल में उसको ऑडिट होना चाहिए, 15 साल में ऑडिट नहीं हुआ। और ये 6 महीने पहले ही मैंने डिपार्टमेंट को दिया था, हमारी जो शर्मा मैडम है उनके डिपार्टमेंट को पहले ही दिया कि जितने पुल हैं हमारे अमरावती के, शहर के, ग्रामीण के, सभी का डिपार्टमेंट ने एक बार ऑडिट करना चाहिए। वो ऑडिट नहीं हुआ करके ये चीज़ हुई है जॉइनिंग की। तो जॉइनिंग के लिए जितना समय लगेगा उनको उसको रिपेयर करने के लिए, उतना समय तो हमको देना पड़ेगा। सिर्फ उसके पहले हमको यही ध्यान रखना है कि ब्रिज में कोई प्रॉब्लम नहीं है, सिर्फ जॉइनिंग का प्रॉब्लम है। उसके लिए चेक करना पड़ेगा। ये 2 चीज़ों की जब तक लेखी डिपार्टमेंट से हमको आता नहीं तब तक हम कुछ बोल नहीं पाएंगे। पर मुझे लगता है सेफ्टी इज़ द फर्स्ट थिंग हमारे लिए। लोगों की सेफ्टी इसमें होनी बहुत ज़रूरी है। उसके लिए 15-20 दिवस, एक महीना जितना लगेगा, वी हैव टू वेट एंड सी। मुंबई डिझाईन सर्कलचे MI शेख, अधीक्षक अभियंता रूपा गिरासे, मनपा अभियंते यावेळी उपस्थित होते। जो ये आपने अभी यहाँ पे इंस्पेक्शन किया, पहली नज़र में आपको क्या लग रहा है? जो कल चर्चा चल रही थी कि पुल सरक गया, खसक गया, ये हो गया, सारी चलेगी संकुचन अंकुचन, इसमें ऐसा कुछ है क्या? नहीं, मुझे रात में है ना 11:30 बजे मेहतरे साहब का फ़ोन आया था कि एक हमारा जो स्ट्रिप सील एक्सपेंशन जॉइंट है, ये एक्सपेंशन जॉइंट में बहुत बड़ा गैप आ गया है।
और ऊपर से नीचे तक दिखाई दे रहा है, तो हमने क्या करना चाहिए? तो मैंने सबसे पहले उनको ये बताया कि अगर वो रियल में एक्सपेंशन ज़्यादा हो गया है तो आपको सबसे पहले ट्रैफिक बंद करना पड़ेगी। और एक्स्ट्रा एक्सपेंशन अगर कभी हुआ है तो उसके 2 या 3 रीज़न रहते हैं। पहला रीज़न ये है कि उसका बेरिंग फेल हो गया होगा, दूसरा रीज़न ये है कि उसके नीचे जो पेडेस्टल है उसमें क्रैक आ गया होगा, तीसरा वो पियर कैप में क्रैक आ गया होगा। तो अगर ऐसा फेलियर अगर होता है तो वो केस में सबसे पहले हमको ट्रैफिक बंद करनी पड़ती है। ट्रैफिक बंद करने के बाद अब जैसा आज मैं आया तो मैंने नीचे से देखा तो मुझे पियर कैप में कोई क्रैक्स नहीं दिखाई दिए, पेडेस्टल में क्रैक नहीं दिखाई दिए। तो फिर दूसरा बचता है लास्ट चांस के बेरिंग। तो बेरिंग भी ये लोगों ने देखा है तो बेरिंग अच्छा है। अभी मैं नीचे सीढ़ियों से बेरिंग का भी एक्सपेंशन वो कर लूँगा इंस्पेक्शन। ऐसे तो बेरिंग की लाइफ होती है क्या कुछ? हाँ होती है ना। तो वो नॉर्मली कैसा है कि 15 साल से 20 साल 25 साल वो डिपेंड करता है कि आपने किस प्रकार के बेरिंग लगाए हैं। लेकिन नॉर्मली क्या है कि 25 साल तक के वो बेरिंग को कुछ नहीं होता है। लेकिन हम लोग क्या करते हैं कि 15 साल से आगे उसका हमेशा इंस्पेक्शन करते हैं और देखते हैं कि बेरिंग प्रॉपरली फंक्शन हो रही है या नहीं हो रही। तो कई मरतबा क्या होता है कि बेरिंग लॉक हो जाती है। तो अगर कभी बेरिंग लॉक हो गई और उसका एक्सपेंशन हुआ तो बेरिंग मूव नहीं होती, पेडेस्टल को तोड़ के मूव कर देती। तो उसमें फिर उसमें स्थिति क्या, कुछ फिर वो डैमेज वगैरह होता है, कुछ पेडेस्टल डैमेज हो जाता है, फिर हमको नए पेडेस्टल बनाना पड़ते हैं। इसलिए तो ट्रैफिक बंद करते हैं हम लोग। अच्छा, यहाँ की जो गैप है ये कर्व के कारण कुछ यहाँ ज्यादा रखी है ऐसा? तो क्योंकि यहाँ से ये जो दिख रहा है कर्व दिख रहा है 90 डिग्री में कर्व क्योंकि है। ये शायद ये जगह भी बना, बाकी सब लाल आके लगाए हुए हैं। जैसे मैंने आपको बताया कि जितने भी है इसको प्रीकास्ट बोलते हैं। जी। ये सेगमेंटल कंस्ट्रक्शन है, लेकिन कर्वेचर वाला सेगमेंटल नहीं है, जगह पे करना पड़ता है। जी, जगह पे करना पड़ता है। इस वजह से इसमें क्या है कि जब आप पूरा कंस्ट्रक्शन करेंगे ना तो आप एग्जैक्टली उतना मैच नहीं कर पाएंगे। इस कारण से यहाँ पर हमेशा जितने भी कर्वेचर में एक्सपेंशन जॉइंट आते हैं वो एक्सपेंशन जॉइंट 80 mm से 100 mm के बीच में आते हैं। 80 mm में ये कितना भी होगा? ये अभी तो 10 mm दिख ही रहा है, देखो। हाँ, ये 10 सेंटीमीटर सर, यानी 4.5 इंच 4 इंच के आसपास है, 10 सेंटीमीटर। तो नॉर्मली कितना रहता है कर्व पे? ये इतना रहता है क्या कि ये बड़ा ज्यादा है? इतना ही रहता है। इतना यानी ये नॉर्मली अभी आप बाकी नॉर्मल जो पोर्शन देखेंगे ना, नॉर्मल पोर्शन में आपको 50 mm मिलेगा, 50 mm या 60 mm मिलेगा, और कर्वेचर में आपको 50 mm से ज़्यादा मिलेगा। लोगों ने ऐसा अवेयरनेस बताया ही नहीं और ट्रैफिक जाती रही, और रियल में अगर ऐसे कुछ प्रॉब्लम्स है तो हो सकता है कि आपके ब्रिज को कुछ फेल हो जाए और हम बहुत बड़े एक्सीडेंट के लिए आगे जा सकते हैं। तो इस वजह से भी मैंने इन लोगों को बताया था कि सबसे पहला जो हम स्टेप लेते हैं वो ये लेते हैं कि ट्रैफिक बंद कर लो, इंस्पेक्शन करो। अगर सब कंडीशन ठीक है तो हम चाहे तो ट्रैफिक वापस बहाल कर सकते हैं, और अगर प्रॉब्लम है तो हमको इमीडिएटली उसका रेट्रोफिटिंग। पहली नज़र में आपको इसमें क्या क्या रिपेयरिंग लगता है कि ये चेकअप और रिपेयरिंग होनी चाहिए? नहीं, अभी तो मुझे एक्सपेंशन जॉइंट रिप्लेस करना है, ये जरूरी लगता है। तो वो डैमेज हो गए, खराब हो गया, उनका लाइफ हो गया, उसका लाइफ हो गया है एक्सपेंशन अब यानी ऐसे भी एक्सपेंशन जॉइंट चेंज करना ही पड़ेगा आपको। बाकी पेडेस्टल ओके है, बेरिंग भी नॉर्मली ओके रहेगा, ऊपर जाके बेरिंग को प्रॉब्लम नहीं है, बिल्कुल प्रॉब्लम नहीं। तो ये मेंटेनेंस रहता ही रहता है। हाँ, ये होता ही है। और अगर कभी समझो अगर इनको ऐसा लगा कि नहीं हमको एक्सपेंशन जॉइंट रिप्लेस नहीं करना है तो तात्पुरती, जैसा हम टायर में स्टेफनी लगा के तात्पुरती व्यवस्था करते हैं वैसा हम इसकी भी तात्पुरती व्यवस्था कर सकते हैं। लेकिन कभी ना कभी तो आएगा। हाँ, वो तो करना ही पड़ेगा। पहले भी कहीं पे आए कि ब्रिजेस में जो आपने गैप बढ़ गई हो, ऐसी कहीं अचानक ऐसा लोगों में हौला मच गया? औरंगाबाद है जो अभी जिसको संभाजी नगर नाम किया है, उसमें क्रांति चौक फ्लाईओवर है। क्रांति चौक फ्लाईओवर में भी सेम इस प्रकार का ही टर्न है और उसमें भी ऐसे एक्सपेंशन गैप है। अभी यहाँ पर तो भी एक्सपेंशन गैप यूनिफॉर्म है, वहाँ पर ज़्यादा कर्वेचर होने की वजह से एक जगह, हाँ, एक जगह का, हाँ, इधर 50 mm है, उधर 100 mm है, ऐसा है वो। हा पूल 2008 साली बांधण्यात आलेला आहे आणि त्याला आता जवळपास 15 वर्ष पूर्ण झालेले आहेत। या पुलाचे जे एक्सपान्शन जॉईंट आहेत त्या एक्सपान्शन जॉईंटचे जे फिलर्स आहेत ते फिलर्स काल काही म्हणजे टेम्परेचर बदल आता एवढ्या 15 वर्षात झाल्यामुळे ते जो जो रबरी फिलर असतो तो थोडासा खाली काहीतरी त्याचं मटेरियल पडलं, तर त्यामुळे आम्ही काल मुख्य अभियंता महोदय, मी अधीक्षक अभियंता म्हणून, माझे कार्यकारी अभियंता, डेप्युटी इंजिनियर, आम्ही रात्री त्याची पाहणी केली। आम्ही खाली त्याचा फायर ब्रिगेडची शिडी लावून आम्ही त्याचे बेरिंग चेक केले, पेडेस्टल चेक केले। प्रथम दर्शनी आम्हाला कुठलाही स्ट्रक्चरल फॉल्ट यात आढळून आलेला नाही आहे। एक्सपान्शन जॉईंटचे जे फिलर्स आहेत जे दर 15 वर्षांनी आपण रिन्यू केले पाहिजे, त्या संबंधात आणि या सगळ्या पुलाच्या स्ट्रक्चरल ऑडिटसाठी आम्ही आमचे जे डिझाईन सर्कल आहे मुंबईचे, त्यांचे एक्सपर्ट्स इंजिनियरला बोलवलेलं आहे। ते आज आता ह्याची सगळी थरो पाहणी करतील
आणि ती पाहणी केल्याच्या नंतर मग आता आपल्या याच्यात काय आढळतं तो रिपोर्ट बाहेर येईल. परंतु आम्हाला जे काल प्रथमदर्शनी आढळलं त्यात कुठलाही मोठा फॉल्ट काही झालेला नाही आहे. एक्सपान्शन जॉईंटचे जे फिलर्स आहेत ते फक्त लूज होऊन ते खाली पडलेले आहे. काही मेंटेनन्स न केल्यामुळे नाही, असं अजिबात नाही. हा पूल वेल मेंटेन्ड आहे आणि त्याचे जे एक्सपान्शन जॉईंट आहे ते दर 15 दिवसांनी त्याचं चेकिंग करणे, त्याच्यात काही छोटे मोठे दुरुस्ती असणे त्या करणं हा रुटीन भाग आहे. काय सांगाल आपण साधारणतः कालावधी किती लागेल दिवसात? आता आमचे जे एक्सपर्ट आलेले आहेत ते ही तपासणी करतील. फक्त जर एक्सपान्शन जॉईंटचं किरकोळ बाब असेल तर ती एक 15 दिवसात महिनाभरात होईल. स्ट्रक्चरल त्याच्यात काही जर मेजर हे आढळलं तर ते जसं काही आम्हाला दुरुस्त्या सुचवतील त्याप्रमाणे त्याचा कालावधी बदलू शकतो. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने आपण नागरिकांना कोणत्या पद्धतीने आपण आवाहन करायला लागतात? सर्व नागरिकांना माझं आव्हान आहे की हा पूल अतिशय सेफ आहे, अतिशय चांगला आहे. आपण कुठल्याही बाबतीत म्हणजे कुठलाही गैरसमज होऊ देऊ नये. आपल्या सेफ्टीसाठी त्याचं जे एक्सपान्शन जॉईंटचे फिलर्स वगैरे काय आहे तेवढी किरकोळ दुरुस्ती करून हा नागरिकांसाठी लवकरात लवकर खुला करण्याचे आमचे प्रयत्न राहतील. तरी मॅडम किती दिवस लागेल आणखी? एक्सपर्ट्स आलेले आहेत, ते आता पाहणी केल्यावर त्याच्यात काय आढळतं ते रिपोर्ट आल्यावरच आपल्याला काहीतरी सांगतात. बेसिकली कशामुळे होऊ शकतं? रेग्युलर मेंटेनन्सचा हा मुद्दा असल्याचं खासदार नवनीत राणा यांनी सांगितलं. नागरिकांच्या जीविताचं रक्षण याला आपलं प्राधान्य आहे. केवळ जॉईनिंगचा प्रॉब्लेम आहे. 15 वर्षात एकदा ऑडिट व्हायला पाहिजे, ते न झाल्याने हा प्रसंग उद्भवला आहे. जेवढे दिवस दुरुस्तीला लागतील तेवढे दिवस बंद ठेवून दुरुस्ती करू असंही त्यांनी सांगितलं आहे. कारणामुळे असं झालं असेल? हा पूल 2008 साली बांधण्यात आलेला आहे आणि त्याला आता जवळपास 15 वर्ष पूर्ण झालेली आहेत. या पुलाचे जे एक्सपान्शन जॉईंट आहेत त्या एक्सपान्शन जॉईंटचे जे फिलर्स आहेत ते फिलर्स काल काही म्हणजे टेम्परेचर बदल आता एवढ्या 15 वर्षात झाल्यामुळे ते जो जो रबरी फिलर असतो तो थोडासा खाली काहीतरी त्याचं मटेरियल पडलं. तर त्यामुळे आम्ही काल मुख्य अभियंता महोदय, मी अधीक्षक अभियंता म्हणून, माझे कार्यकारी अभियंता, डेप्युटी इंजिनियर, आम्ही रात्री त्याची पाहणी केली. आम्ही खाली त्याचा फायर ब्रिगेडची शिडी लावून आम्ही त्याचे बेरिंग चेक केले, पेडेस्टल चेक केले. प्रथम दर्शनी आम्हाला कुठलाही स्ट्रक्चरल फॉल्ट यात आढळून आलेला नाही आहे. एक्सपान्शन जॉईंटचे जे फिलर्स आहेत जे दर 15 वर्षांनी आपण रिन्यू केले पाहिजे त्या संबंधात आणि या सगळ्या पुलाच्या स्ट्रक्चरल ऑडिटसाठी आम्ही आमचे जे डिझाईन सर्कल आहे मुंबईचे त्यांचे एक्सपर्ट्स इंजिनियरला बोलवलेलं आहे. ते आज आता ह्याची सगळी थरो पाहणी करतील आणि ती पाहणी केल्याच्या नंतर मग आता आपल्या याच्यात काय आढळतं तो रिपोर्ट बाहेर येईल. परंतु आम्हाला जे काल प्रथमदर्शनी आढळलं त्यात कुठलाही मोठा फॉल्ट काही झालेला नाही आहे. एक्सपान्शन जॉईंटचे जे फिलर्स आहेत ते फक्त लूज होऊन ते खाली पडलेले आहे. काही मेंटेनन्स न केल्यामुळे असं नाही, असं अजिबात नाही. हा पूल वेल मेंटेन्ड आहे आणि त्याचे जे एक्सपान्शन जॉईंट आहे ते दर 15 दिवसांनी त्याचं चेकिंग करणे, त्याच्यात काही छोटे मोठे दुरुस्ती असणे त्या करणं हा रुटीन भाग आहे. काय सांगाल आपण साधारणतः कालावधी किती लागेल दिवसात? आता आमचे जे एक्सपर्ट आलेले आहेत ते ही तपासणी करतील. फक्त जर एक्सपान्शन जॉईंटचं किरकोळ बाब असेल तर ती एक 15 दिवसात महिनाभरात होईल. स्ट्रक्चरल त्याच्यात काही जर मेजर हे आढळलं तर ते जसं काही आम्हाला दुरुस्त्या सुचवतील त्याप्रमाणे त्याचा कालावधी बदलू शकतो. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने आपण नागरिकांना कोणत्या पद्धतीने आपण आवाहन करायला लागतात? सर्व नागरिकांना माझं आव्हान आहे की हा पूल अतिशय सेफ आहे, अतिशय चांगला आहे. आपण कुठल्याही बाबतीत म्हणजे कुठलाही गैरसमज होऊ देऊ नये. आपल्या सेफ्टीसाठी त्याचं जे एक्सपान्शन जॉईंटचे फिलर्स वगैरे काय आहे तेवढी किरकोळ दुरुस्ती करून हा नागरिकांसाठी लवकरात लवकर खुला करण्याचे आमचे प्रयत्न राहतील. अमरावती शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. अदानी महाघोटाळा व राहुल गांधी यांच्यावरील कारवाई अन्यायकारक असल्याचं या पत्रकार परिषदेतून मांडण्यात आलं. अमरावती शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं पत्रकार परिषद घेण्यात आली. अदानी महाघोटाळा व राहुल गांधी यांच्यावरील अन्यायपूर्वक कारवाईबाबत ही पत्रकार परिषद होती. काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे सातत्याने केंद्र सरकारद्वारे अदानी समूहाला प्रत्येक स्तरावर मदत करून अवैध मार्गाने संपत्ती निर्माण करण्यासाठी करत असलेल्या कृत्याविरोधात अत्यंत आक्रमकपणे जनतेचा आवाज बनत आहे. अमेरिकेतील आर्थिक संशोधन करून घोटाळे उघडकीस आणणारी हिंडनबर्ग या खाजगी संस्थेने पर्दाफाश केला आणि जागतिक पटलावर ही केवळ आर्थिक अनियमितता नसून मोदी सरकार पुरस्कृत प्रचंड महाघोटाळा असल्याचं उघडकीस आलं आहे, असा काँग्रेसचा आरोप आहे. राहुल गांधी यांच्या प्रश्नांनी सत्ताधारी पक्षाची प्रचंड कोंडी होत आहे व त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे. आणि म्हणून अडाणीचे स्टॉक पडायला लागले आणि त्याचा प्रचंड नुकसान जर कोणाला झालं असेल तर सर्वात जास्त नुकसान झालं ते LIC. कारण की LIC ची गुंतवणूक मोदींच्या सांगण्यावरनं अडाणी उद्योग समूहामध्ये होती. शेअरचे भाव एवढे पडले
की अडाणी उद्योग समूहाने जे काही पैसे LICनी जे काही पैसे अडाणी उद्योग समूहामध्ये लावले होते त्या शेअर्सचा भाव कमी झाला आणि त्याचं नुकसान LIC झालं. दुसरा नुकसान झाला असता तर जे रिटेल निवेशक आहेत, छोटे जे इन्व्हेस्टर आहेत, जे बाबा ये अडाणी का भाव बढ़ रहा है याच्यामध्ये आपण पैसे लावावे, त्यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणावरती आपल्या देशामध्ये आजच्या स्टॉक मार्केट प्रमाणे नुकसान झालं. हे स्टॉक मॅनिप्युलेशनचा क्लासिक केस आहे. स्टॉक मॅनिप्युलेशन करायला राहुलजींनी आपल्या संसदेमध्ये 18 मला वाटते 12 मार्चला 8 फेब्रुवारीला 7 फेब्रुवारीला राहुलजींनी पार्लमेंटमध्ये भाषण दिले. 7 फेब्रुवारीला राहुलजींचं भाषण झालं आणि भाषणामध्ये अडाणी उद्योग समूहाने कुठल्या पद्धतीनं हा संपूर्ण भ्रष्टाचार केला आहे, कसा हा स्कॅम केला आहे याची पूर्ण डिटेल सगळं त्यांनी माहिती ठेवली. मित्रांनो, स्टॉक मॅनिप्युलेशन म्हणजे काय? तर स्टॉक मॅनिप्युलेशन म्हणजे अडाणी उद्योग समूहाने मॉरिशस मध्ये इतर जे देश आहेत जिथे शेल कंपन्या उघडता येतात तिथे त्यांनी शेल कंपन्या उघडल्या. त्यांचा जो भाऊ आहे विनोद अडाणी यांच्या मार्फत त्यांनी स्वतःच्याच कंपनीचे शेअर विकत घेणे, मग परत ते विकणे आणि त्याला जो राऊंड ट्रिपिंग म्हणतात, तर ते शेअर स्टॉक मॅनिप्युलेट करून स्वतःच्या कंपनीचे शेअरचे भाव या पद्धतीनं वाढवण्याचं काम या अडाणी उद्योग समूहाने केला मित्रांनो. आणि म्हणूनच 100 रुपयाचा शेअरचा भाव हा 1000 पर्यंत पोहोचला आणि तशाच ज्या कंपन्या भारतामध्ये काम करत होत्या त्यांचे भाव एवढे वाढत नव्हते, कारण की हे लोक स्टॉक मॅनिप्युलेट करत होते. हा जर स्टॉक मॅनिप्युलेट झाला नसता तर जेव्हा हिंडनबर्गचा रिपोर्ट आला तर एवढ्या जोरात त्याचा भाव पडला नसता आणि हे आता सिद्ध झालंय. तर प्रश्न असा आहे, आज आपल्या देशातील जी लोकशाही व्यवस्था आहे ती आज धोक्यामध्ये आलेली आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांवरती षडयंत्र करून अशा पद्धतीची कारवाई करणं, त्यांना लोकसभेची सदस्यता त्यांना डिस्क्वालिफाय करणं, अशा पद्धतीचं षडयंत्र आज आपल्या देशामध्ये जे झालं आहे ते केवळ याकरिता झालं आहे कारण की राहुलजी गांधी यांनी 7 फेब्रुवारीला लोकसभेमध्ये नरेंद्र मोदींना काही प्रश्न विचारले होते. त्यांचे आणि अडाणीजींचे संबंध काय आहे, त्यांच्यामुळे अडाणींना कुठले कॉन्ट्रॅक्ट मिळाले, अडाणींच्या कंपनीमध्ये ज्या शेल कंपन्यांच्या मार्फत त्यांच्या कंपनीमध्ये जो निवेश झाला आहे तो कोणाचा पैसा आहे, हा पैसा जेव्हा भारतामध्ये आला स्टॉक मॅनिप्युलेशन होत होतं तर आपली भारत सरकार काय करत होती, सेबी काय करत होती, फायनान्स मिनिस्ट्री काय करत होती, हे सगळे प्रश्न जे आहेत हे जेव्हा राहुलजींनी नरेंद्र मोदींना विचारले, त्यांच्या प्रश्नाचे उत्तर न देता उलट राहुल गांधींवरती खोटे आरोप लावले की तुम्ही देशाचा अपमान केला, माफी मागा, म्हणून पार्लमेंट बंद पाडली. आणि राहुलजींनी म्हटलं की माझ्यावर तुम्ही आरोप केले, तुम्ही माझ्या बोलण्याचा तुम्ही मला संधी द्या, तुम्ही जे माझ्यावरती आरोप लावले आहे त्याबद्दल मला स्पष्टीकरण द्यायचं आहे, मला पार्लमेंटमध्ये बोलू द्या. ते सुद्धा त्यांना बोलू दिलं गेलं नाही. आणि एक जुनी केस कर्नाटकामध्ये त्यांनी भाषण दिलं होतं, त्या भाषणाच्या आधारावरती एक मानहानीचा दावा कुठल्या तरी मोदी आमदारांनी त्यांच्यावरती केला आणि ती केस जी 2022पर्यंत स्टे होता त्याला फास्ट ट्रॅकमध्ये आणून त्याच्यावरती निकाल आणून 2 वर्षाचं मॅक्सिमम पनिशमेंट राहुलजींना देण्यात आलं. त्यांच्यामुळे त्यांची लोकसभाचं सदस्यत्व ते डिस्क्वालिफाय झाले. आणि अशा पद्धतीनं नरेंद्र मोदी हे राहुल गांधींना घाबरतात, त्यांच्या प्रश्नांना घाबरतात, म्हणून त्यांना पार्लमेंटमध्ये बोलू देत नाही. आणि या पद्धतीनं जर आपल्या देशामध्ये लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाच्या आवाजाला दाबण्याचं काम जर होणार असेल तर या देशामध्ये लोकशाही पुढे टिकणारच नाही. आमचा थेट प्रश्न आहे की ते 23,000 करोड रुपये शेल कंपन्यांमध्ये ते भाजपचे आहेत का? अडाणी तुमच्यासाठी फ्रंट एंड आहे का? तुमचे पैसे तो फिरवतो आहे का? तुमच्या सांगण्यावरनं हे स्टॉक मॅनिप्युलेशन करून अडाणीचे शेअरचे भाव वाढले आहेत का? हे सगळे प्रश्न JPCच्या माध्यमातूनच आपल्याला याचं उत्तर मिळेल. म्हणून आमची मागणी आहे की JPC गठीत झाली पाहिजे. तेव्हापर्यंत काँग्रेस पार्टी हे आंदोलन समोर करत राहील. धन्यवाद. या पत्रकार परिषदेला माजी पालकमंत्री डॉक्टर सुनील देशमुख, अमरावती शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू शेखावत, महासचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव विशाल मुत्तेमवार, माजी महापौर विलास इंगोले, माजी महापौर मिलिंद चिमोटे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वक्ते दिलीप एडतकर, सरचिटणीस किशोर बोरकर, उपाध्यक्ष भैया पवार, चिटणीस आसिफ तवक्कल यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. अमरावती जिल्हा ऑटो युनियनच्या वतीनं पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत युनियनने आपल्या मागण्या मांडल्या. अमरावती जिल्हा ऑटो युनियनच्या वतीनं पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेतून त्यांनी आपल्या समस्या मांडल्या, तसंच सूचनाही दिल्या. बेकायदेशीर शहर बस बंद व्हाव्यात, इन्शुरन्स 2000 रुपये असायला हवा, नवे परमिट अजिबात बंद करावे. शहरातील ऑटोंची संख्या व कार मोटरसायकलची संख्या वाढल्याने त्यांच्या स्टॉपवर अतिक्रमण झालं आहे, तेव्हा ऑटो स्टॉपच्या मंजूर संख्या 55हून 100 व्हावी आदी विविध मागण्या या पत्रकार परिषदेतून मांडण्यात आल्या. बंद इसके लिए रखने वाले कि सबको बुलाने का मकसद है. मैं उनको बोलता हूँ कि अगर तुम 2 घंटा अगर यूनियन को 5 साल में नहीं दोगे तो आपको 5 साल तक तकलीफ होगी. और आपकी ताकत देखिएगा, नितिन मोड़ की जो ताकत है वो मेरी नहीं है. नितिन मोड़ की ताकत नहीं है, थोड़ी सी अकल हो सकती है, ये मेरी जो ताकत है वो आप लोग है. अब मेरे पीछे 7.5 आप परसों के दिन आप आइए, मेरे को आपको रिक्वेस्ट करूंगा कि आप मेरे सभा में आइए और वहाँ पे देखिए कितने लोग जमते. तो ना पैसा खर्चा करना पड़ता है. ये लोग तो मेरे को ही दया आती है कि घूम रहे बेचारे, आप पोस्टर लगा रहे मैं 500 रुपये वो लेते भी नहीं. लेकिन मैं बोलता नहीं तुम तुम्हारा धंधा छोड़ के आ रहे हो, लेते भी नहीं. तो ऐसे हमारी ये है. और थोड़ा सा क्या है कि एक दूसरे को देखा, अरे बाबा अपने पीछे इतने लोग हैं, उसको कॉन्फिडेंस आ जाता है. मेरे को भी कॉन्फिडेंस, मैं बड़ा तो तुम बड़े तो मैं बड़ा, ये मेरा इसका पीछे का ये है. और अभी जैसा इंश्योरेंस 9000 रुपये, मेरी इतनी बड़ी गाड़ी है उसका इंश्योरेंस 7 रुपये और ऑटो चालक का 9000. तो ये जो बातें, अभी आप रास्ते की हालत देखो, ये सिर्फ 2 रास्ते अच्छे, उधर ही हमारे ऑटो चल रहे, बाकी जगह पे जाओ पूरा ऑटो का धिंगाना हो जाता है. इसके लिए वो सब यही रहे. उसके बाद हमको जो स्टॉप दिए हुए हैं उसमें उनका 55 स्टॉप हमको 2007 में दिए, वहाँ 4000 ऑटो थे और 7500. जो प्रेस कॉन्फ्रेंस का सब्जेक्ट था कि हम लोग कई सालों से पूरे शहर के ऑटो एक साथ में मिले नहीं थे. आज 7-8 साल में परमिट फ्री होने से काफ़ी ऑटो की संख्या ऑलमोस्ट डबल हो गई है. और कुछ लोग नए जुड़े हैं जो संगठन का कामकाज नहीं जानते हैं और संगठन के लीडर लोग को नहीं जानते, संगठन का महत्व नहीं जानते. उन लोगों को भी संगठन में संगठन का महत्व, संगठन की अड़चनें, आपकी खुद की अड़चनें, सबको उसकी बातचीत चर्चा करने के लिए ये बैठक बुलाई है. ये टोटली नॉन पॉलिटिकल बैठक है. हमने जो चीफ गेस्ट बुलाए उनसे हमारे ऑटो चालकों को काफ़ी मदद हुई है बोल के हमारा एक फ़र्ज़ बनता है उनको भी हम लोग मान सम्मान देना चाहिए. और कमिश्नर साहब को हमने रिक्वेस्ट किया, वो बोले मैं आता हूँ. कमिश्नर साहब को बोला आपने जो भी हमारे से बात की है कि भाई आपका ऑटो वाला जो है थोड़ा डिसिप्लिन से नहीं चलाता है, ज़्यादा पैसेंजर बिठाता है, ड्रेस नहीं पहनता है. तो मैं बोला सर ये सभा में आपको पूरा अधिकार रहेगा कि आप जो चाहिए आप ऑटो वालों को सूचना दो, इशारा दो, या उनको आप बोलो कि मैं इसके आगे ये चलने नहीं दूंगा. फिर मैं आपको आश्वासन देता हूँ कि आपके अधिकार के, आपके सूचना के बाहर वो ऑटो चालक नहीं जाएगा. लेकिन हमारी भी कुछ सूचना है जो ट्रैफिक से रिलेटेड है, जो अतिक्रमण से रिलेटेड है, जो हमारे बस स्टॉप के साथ में रिलेटेड है, उसके ऊपर आप कृपया गौर करना. इस सभा में मैं 4000 ऑटो चालक आने का हमारा उद्देश्य है. इतनी जगह वहाँ पे नहीं है, तो भी हमारी जो पहले के सभा को सक्सेस देख के हमको लगता है कि पूरे ऑटो चालक उसमें आएंगे, क्योंकि मैंने सिर्फ बोला है 2 घंटे के लिए आपको ये सभा में आना है. पत्रकार परिषदेला विदर्भ ऑटो चालक फेडरेशनचे संस्थापक नितीन मोहोड, पंकज सूर्यवंशी, पुरुषोत्तम खांडेकर, श्यामलाल यादव, बाळासाहेब जावेकर उपस्थित होते. अमरावतीच्या काँग्रेस नगर रुक्मिणीनगर येथे ओव्हरलोड ट्रकची सतत वाहतूक चालते. एका ओव्हरलोड ट्रकमधून अचानक भंगार पडल्याने सिटी न्यूज प्रतिनिधी अजय शृंगारे थोडक्यात बचावले. या ट्रक मागे शृंगारेंची दुचाकी होती. भंगार पडत असल्याचा अंदाज आल्याने पुढील अनर्थ टळला. ओव्हरलोड ट्रकवरून भंगार घेऊन जात असताना अचानक भंगार पडल्याने सिटी न्यूज प्रतिनिधी अजय शृंगारे थोडक्यात बचावले. शुक्रवारी सकाळी 10:30 वाजताची ही घटना राहुल नगर प्रवेशद्वारासमोर घडली. MH04 DS 5433 क्रमांकाचा मालवाहू मिनी ट्रक
राहुल नगर येथील भंगार व्यावसायिकाचा माल घेऊन इतवाराकडे जात होता. काचेच्या बॉटल, प्लास्टिकसह इतर भंगार माल ओव्हरलोड होता. 4 चाकी भंगार गाडी मागेच शृंगारे यांची दुचाकी होती. दोरीत तुटून भंगार खाली पडणार याचा अंदाज आल्याने शृंगारेंनी गाडी थांबवली. राहुल नगर प्रवेशद्वार ओलांडल्यानंतर काहीच अंतरावर मोठी भंगार पिशवी डोक्यावर पडत असल्याचं तात्काळ लक्षात आलं. त्यामुळे ते सतर्क झाले व दुचाकीचे ब्रेक लावले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. राहुल नगर ते काँग्रेस नगर रुक्मिणीनगर रस्त्याने सकाळ संध्याकाळ ओव्हरलोड ट्रक, मिनी ट्रक बिनधास्त एंट्री करतात. वाहतूक पोलिसांनी या ट्रकवर कारवाई करणं गरजेचं आहे. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम, ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र। विश्रांतीनंतर पुन्हा आपलं स्वागत. एक नजर अन्य महत्त्वाच्या बातम्यांवर. चैत्र शुद्ध नवमी हा हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यातील नवरात्राचा 9वा दिवस. या तिथीला भगवान विष्णूचा 7वा अवतार समजले गेलेले श्रीराम यांचा जन्म झाला अशी मान्यता आहे. हा दिवस श्रीरामनवमी म्हणून साजरा करतात. बडनेरा येथे जुनी वस्ती परिसरात श्रीरामनवमी उत्सव समितीच्या वतीने भव्य दिव्य शोभायात्रा कडून उत्सव सोहळा साजरा करण्यात आला. बडनेरा नवी वस्ती परिसरात बारीपुरा चौकातील राम मंदिरापासून शोभायात्रा निघाली. शोभायात्रेत नेत्रदीपक, विद्युत रोषणाई, ढोल ताशे, DJ, आतिषबाजी व जय जय श्रीरामच्या घोषणेने परिसरात श्रीराममय वातावरण निर्माण झालं. या शोभायात्रेत मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांच्या आकर्षक अशा भव्य मूर्तीसह राम, लक्ष्मण, सीता, हनुमान यांचा जिवंत देखावा रथ, तर काही तरुणांनी भगवान शंकराची वेशभूषा धारण केली होती. युथ स्पोर्ट्स असोसिएशन बडनेराचे लक्ष्मण धबाळे यांच्या खेळाडूंची शिवकालीन लाठीकाठी व भोवरा प्रात्यक्षिक नागरिकांचं आकर्षण ठरलं.
नेता अशी ती श्री शिवकालीन थाट कलेची आम्हा सर्वांना जाण आहे या पूर्ण जगाची शान करूया आता याचा बहुमान हो जी जी करूया आता याचा बहुमान हो जी 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 गौरव मर्दानी कलेचा हा गौरव मराठी मातीचा हा पुण्य महाराजांच्या चरणी अर्पण करणाऱ्यांचा अनेक विषयावर जिवंत देखावे सादर करून धार्मिक व सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न शोभायात्रेच्या माध्यमातून आयोजकांनी केला. चौकाचौकात मोठ्या भावभक्तीने या शोभायात्रेचं स्वागत करण्यात आलं. दरवर्षीप्रमाणे राजू बग्गान परिवार मित्रमंडळीतर्फे चौकात डीजे वाजवून आतिषबाजी करून दुधाचं वाटप करून श्रीराम मूर्तीला पुष्पहार अर्पण करून शोभायात्रेचं स्वागत करण्यात आलं. मित्र परिवाराने डीजेच्या तालावर ठेका धरला, आनंद लुटला. या शोभायात्रेदरम्यान पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. मच्छिंद्र भटकर, बडनेरा. भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथे श्रीरामनवमीनिमित्त विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. श्रीरामाच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. विश्व हिंदू परिषद बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी हे पूजन केलं. वाठोडा शुक्लेश्वर येथे श्रीरामनवमीनिमित्त विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने शोभायात्रा काढण्यात आली. श्रीरामाच्या प्रतिमेचं पूजन विश्व हिंदू परिषद बजरंग दलच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते करण्यात आलं. गावामधून ही शोभायात्रा निघाली. जय श्रीरामच्या घोषणेने वाठोडा नगरी दुमदुमली. यावेळी अंकुश परिसे, शाखा अध्यक्ष विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कोल्हापूर पोलिसांचा यावेळी चोख बंदोबस्त होता. गजानन कोपे, भातकुली. टाकरखेडा शंभू येथे श्रीरामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात भक्तिभावाने साजरा करण्यात आला. श्रीरामनवमीच्या रात्री हनुमंताची स्वारी येथे निघते. दरवर्षीप्रमाणे ही स्वारी निघाली. यामध्ये मशाली घेऊन 2 जण होते. अनेक वर्षांची परंपरा येथे कायम आहे. शेकडो नागरिक या शोभायात्रेत सहभागी होते. पुरातन टाकरखेडा शंभू येथे रामनवमीच्या मध्यरात्री हनुमानाची सवारी शोभायात्रा निघते. रामनवमीच्या दिवशी प्रभू रामचंद्राचे निस्सिम भक्त हनुमानाच्या वंशातील गोसावी ते अतिप्राचीन असा वेश, मुखवटा व 2 काड्या धारण करतात. यंदाही जन्मोत्सवात विडा घेतल्यानंतर मध्यरात्री 2 वाजताच्या सुमाराला येथील श्रीराम मठातून हनुमानजीची सवारी शोभायात्रा निघाली. हजारो भक्त या शोभायात्रेत सहभागी होते. पहाटे 4 पर्यंत हा कार्यक्रम चालला. ही परंपरा अतिशय पुरातन असून नेमकी कोणत्या वर्षापासून सुरू झाली याचा कुठेही उल्लेख नाही. परंतु आजही वयोवृद्धापासून तर आजची पिढी या धार्मिक उत्सवाला मानतात. प्रभू श्रीरामाचे निस्सिम भक्त हनुमानजी यांच्या वंशातील गोसावी यांच्या कुटुंबातील व्यक्तीची सवारी शोभायात्रा निघते. या कुटुंबातील वयोवृद्ध विठ्ठल भारती यांची 3री पिढी, त्यांचा नातू विवेक भारती यांच्या सवारीची शोभायात्रा मागील वर्षापासून निघते आहे. यापूर्वी त्यांचे वडील त्र्यंबक भारती यांची सवारी शोभायात्रा काढली जात होती. या सवारीसोबत असलेल्या मशाली धरण्याचा मान देखील ठराविक घराण्याला असून ठराविक घराण्यातील व्यक्तीच सवारीचा मुखवटा उतरवते. हे उल्लेखनीय. या सवारीचं दर्शन घेण्यासाठी परिसरातील हजारो भाविक भक्तांची गर्दी मठात उसळली.
रथामध्ये विराजमान राम लक्ष्मण जानकीची मूर्ती व सवारी या पारंपरिक उत्सवाचं मुख्य आकर्षण आहेत. रामनवमी निमित्त दर्यापूर येथे भव्य शोभायात्रा काढण्यात आली. तत्पूर्वी महाआरती पूजन करण्यात आलं. या शोभायात्रेमध्ये व्यायामशाळेतील मुलामुलींनी लाठीकाठीचे धडे घेतलेल्या मुलींनी स्वतःचं संरक्षण करण्याकरता खेळ सादर केले. या मुलींसोबत खासदार नवनीत राणा यांनीही खेळ सादर करून मुलींचं मनोबल वाढवलं. दर्यापूर येथे रामनवमी निमित्त शोभायात्रा निघाली. या शोभायात्रेत मर्दानी खेळांचं सादरीकरण मुलामुलींनी केलं. खासदार नवनीत राणा यांनीही मुलींबरोबर येथे खेळ खेळले. भगवे वस्त्र परिधान करून पदर खोचून खासदारांनी खेळ खेळले. त्यावेळी टाळ्या वाजवण्यात आल्या तसंच जयघोषही करण्यात आला. श्रीरामनवमी निमित्त शहरात विविध कार्यक्रम घेण्यात आले. छांगाणी नगर येथे श्रीरामनवमी निमित्त संत गजानन महाराजांच्या पोथीचं पारायण करण्यात आलं. श्रीराम हे संत गजानन महाराजांचं आराध्य दैवत. श्रीराम असल्याने रामनवमीला पारायण करण्यात आलं. पोथी मुखोद्गत असलेल्या ज्योती चतुर्भुज यांच्याबरोबर पारायण केलं. रामनवमी निमित्त शहरभरात विविध कार्यक्रम घेण्यात आले. छांगाणी नगर येथे श्रीरामनवमी निमित्त गजानन विजय ग्रंथाचं पारायण करण्यात आलं. ज्योती चतुर्भुज यांच्या गजानन विजय ग्रंथ मुखोद्गत आहे. त्यांच्याबरोबर 40 महिलांनी पारायण केलं. यावेळी श्रीरामाची आकर्षक रांगोळी रेखाटण्यात आली तर देवांची सजावट करण्यात आली. अकोट तालुक्यातील वडाळी देशमुख येथे स्वयंभू बुद्धेश्वर संस्थांच्या वतीने ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित करण्यात आला. 300 वर्षांची परंपरा जोपासत कावड यात्रा निघाली. 180 कावडधाऱ्यांनी 380 भरण्यांची सुंदर सजवलेली महाकाय कावड होती, ज्यावर शिवलिंग व हनुमंताची मूर्ती होती. हर हर शंभूच्या जयघोषात नगर प्रदक्षिणा करण्यात आली. अकोट तालुक्यातील वडाळी देशमुख येथे स्वयंभू बुद्धेश्वर संस्थांतर्फे 27 मार्चपासून ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह आयोजित करण्यात आला. हरिभक्त परायण भागवताचार्य वैभव महाराज वसू यांनी पारायण केलं. येथे कावड यात्रा निघाली. येथील कावड यात्रेला 300 वर्षांची ऐतिहासिक परंपरा आहे. मोठी मळीमधील गोसाव्याचा चंद्राचा मुलगा बुध याने शिल्पा नदीच्या काठावर भगवान शिवाची तपश्चर्या केली. त्यावेळी स्वयंभू भगवान प्रगट झाले. दंडकारण्यात तानाजीने आरती करताना पालापाचोळ्यामधील शिवलिंगाला स्वयंभू बुद्धेश्वर असं नाव दिलं. त्या बुद्धेश्वराची ही यात्रा. रामतीर्थ येथून भावभक्तीने 180 कावडधाऱ्यांनी 380 भरण्यांची सुंदर कावड सजवली. महाकाय शिवलिंग व हनुमानाची मूर्ती या कावडीवर होती. रामतीर्थ येथे साक्षात प्रभू रामचंद्रांनी तपश्चर्या करून शिवलिंग स्थापन केलं. या शिवलिंगाच्या साक्षीने नदीपात्रातून पवित्र जल घेऊन अनवाणी पायाने रात्रभर चालत पायदळ वारी मंदिरामध्ये आली. ढोल नगाऱ्यांच्या आनंदामध्ये हर हर शंभूचा जयघोष करत नगर प्रदक्षिणा करण्यात आली. या कावडीचा जमिनीला स्पर्श होणार नाही अशा पद्धतीने त्या ठेवण्यात आल्या.
त्यानंतर मंदिरात महाआरती करण्यात आली. महाआरतीमध्ये स्वारीचा अद्भुत चमत्कार पाहायला मिळतो. महाआरतीनंतर महाप्रसादाचा लाभ भाविकांनी घेतला. पवन बेलसरे, अकोट. धारणीमध्ये शुक्रवारी आलेल्या अकाली वादळी पावसाने अतोनात नुकसान झालं आहे. शेकडो एकर शेतीचं नुकसान झालं आहेच, शिवाय वाहनांवर झाडं पडल्याने वाहनांचंही नुकसान झालं आहे. वादळी पावसाच्या माऱ्याने कावळ्यांचा मृत्यू झाला आहे. वादळाने डीपी जमीनदोस्त झाल्याने धारणी शहर अंधारात बुडालं आहे. अवकाळी वादळी पावसाने धारणी शहराला अक्षरशः झोडपलं. मोठमोठी झाडं उन्मळून पडली. 4 व्हीलर, दुचाकीवर झाडं कोसळली आहेत. झाडं पडल्याने रस्ते अवरुद्ध झालेत. JCBच्या सहाय्याने रस्ते मोकळे करण्यात येत आहेत. एवढा जोरदार वादळी पाऊस होता की त्याने हजारो झाडांची पडझड झाली आहे. पावसाने वादळाने ते अक्षरशः थैमान घातलं. यामध्ये नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहे. शेकडो एकर शेतीचं नुकसान झालं आहे. तसंच घरं, वाहनं यांचंही प्रचंड नुकसान झालं आहे. हा वादळाचा झंझावात एवढा प्रचंड होता की डीपी इलेक्ट्रिकच्या लोखंडी पोलसह जमीनदोस्त झाली. घरांवर झाडं पडले. पावसाच्या वादळी माऱ्याने कावळ्यांचा मृत्यू झाला. डीपी पडल्याने तारा तुटल्याने धारणी अंधारात बुडाली आहे. 2 दिवस या दुरुस्तीसाठी लागू शकतात. शेती, घरं, वाहनं यांचं प्रचंड नुकसान वादळी पावसाने झालं आहे. नहीं अभी तो मैं पहुंच रहा. अरे तो ये पूरा रास्ते में ही सब पूरी ढगाल दी. वो एक ही ढगाल है वहाँ पे. उधर आगे भी दिख रहा है. और क्या बोलते हैं धारणीचे नगरपंचायत मुख्य अधिकारी हर्षल सोनवणे यांनी धारणी शहरामध्ये चक्रीवादळाने झालेल्या वाढची पाहणी केली. तसंच धारणीचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी सावंतकुमार व तहसीलदार प्रदीप शेवाळे यांनी तात्काळ संपूर्ण तालुक्यातील वादळाने नुकसान झालेल्या ठिकाणांची पाहणी केली. बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांसह सर्व प्रशासनाने धारणी ते बुरहाणपूर मार्गावर पडलेल्या झाडांना हटवून संपूर्ण रस्ता मोकळा केला आहे. धारणी तालुक्यात अवकाळी पावसामुळे व चक्रीवादळाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. संदीप राऊत, धारणी. महाराष्ट्राचं आराध्य दैवत कुलस्वामिनी अंबाबाईच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येत आहे. या जीर्णोद्धारासाठी भूमिपूजन करण्यात आलं. मनपा आयुक्त डॉक्टर प्रवीण आष्टीकर, मंदिराच्या अध्यक्ष विद्याताई देशपांडे, सचिव रवींद्र कळवे, कोषाध्यक्ष मीनाताई पाठक, उपाध्यक्ष आनंद पळसोकर, विलास मराठे यांच्यासह विश्वस्त मंडळी यावेळी उपस्थित होती. यानंतर जगदीश रासने जे आमच्या पूर्ण दागिने उजळण्याचं काम यांची चिंता. सर लोहियाजी यांनी सुद्धा 31,000चा निधी आज या मंगल प्रसंगी दिलाय. त्यांना सुद्धा अंबाचा आशीर्वाद प्राप्त होतोय. दादा तुमचा पाय गोड नका. लाखावर झाली. अंबादेवी मंदिराच्या प्रांगणात हा कार्यक्रम घेण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते येथे भूमिपूजन करण्यात आलं. आज
अंबादेवी संस्थानातर्फे या अंबादेवीचं जे आपलं मंदिर आहे, जी अमरावती शहराचे ग्रामदैवत आहे, या मंदिराच्या जीर्णोद्धाराचा आज आपण उद्घाटन केलेलं आहे. या जीर्णोद्धाराचं काम जे मंदिरातर्फे होणार आहे त्याला माझ्याकडून पूर्णपणे शुभेच्छा आहेत आणि अमरावती महानगरपालिकेकडून तसेच माझ्याकडून पूर्ण सहकार्यसुद्धा याला राहील. पुनश्च एकदा मी या उपक्रमाला माझ्या पूर्ण मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार. अमरावतीच्या भाविक भक्तांना आपली कुलदेवता, विदर्भाची ग्रामदेवता श्री अंबामाता या मंदिराच्या जीर्णोद्धाराचा भूमिपूजनाचा कार्यक्रम सोहळा त्या ठिकाणी पार पडला. आपण वर्षानुवर्ष ह्या देवीच्या दर्शनाला येत असतात. आपल्यासाठी अतिशय भव्य दिव्य असं देवीचं स्मारक व्हावं असा आमचा मानस होता आणि तो मानस आज पूर्णत्वाला जात असताना त्याची एक सुरुवात आज ठिकाणी झालेली आहे आणि आपल्या सहकार्याशिवाय हे मंदिर पूर्ण होणे नाही. त्यामुळे एक अमरादेवी संस्थांची अध्यक्ष म्हणून मी आपणास एक आवाहन करते की आपण जास्तीत जास्त सहकार्य करून या अंबादेवीच्या या शुभकार्याला पूर्णत्वास नेण्यास आम्हाला मदत करावी. धन्यवाद. मनपा आयुक्त प्रवीण आष्टेकर यांनी जीर्णोद्धारासाठी शुभेच्छा दिल्या. विद्याताई देशपांडे यांनी नागरिकांना आवाहन केलं की तुमच्या सहकार्याशिवाय मंदिराचा जीर्णोद्धार होऊ शकणार नाही, तेव्हा मदत करण्याचं त्या म्हणाल्या. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनेल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये GTPL चॅनेल नंबर 73, फास्ट वे चॅनेल नंबर 256, सिटी केबल चॅनेल नंबर 92वर. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनेल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी बातमी आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. तसंच सिटी न्यूजचं फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सॲप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. नमस्कार.